Full speech of sir. So I request our honorable chief guest to please share your thoughts on today's event. Thank you. आज मॅजिक माइंड स्कूल प्री स्कूल ते 8वं ॲन्युअल फंक्शन. इथे बसलेले पॅरेंट्स, तुम्ही थोडंसं 20 वर्षानंतरच्या, तुम्ही आजपासून 20 वर्षानंतर स्वतःला एका मी जे पुढचं बोलतो त्यावरती स्वतःला व्यक्त करा. आजपासून 20 वर्षाने तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी काहीतरी प्रावीण्य दाखवते आणि तिच्या एका मोठ्या शोला तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. पुन्हा मी काय बोलतो ते ऐका. तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी 20 वर्षानंतर काहीतरी एक प्रकारचं स्वतःचं विश्व निर्माण करेल आणि त्या विश्व निर्माण केल्याच्या एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून तिने निमंत्रित केलं, तर त्यावेळेस तुमचं मन काय बनेल? ते मन आज माझं म्हणतंय. डायरेक्टर प्रियंका शिनकर, राहुल शिनकर ही माझी मुलगी आणि जावई. आणि तिच्या एका कार्यक्रमाला मला चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी बोलावं लागते. त्यावेळेस माझ्या मनातल्या भावना काय असतील ह्या तुम्ही समजून घ्या. 2017 मध्ये जेव्हा या मॅजिक माइंड प्री स्कूलचं उद्घाटन झालं, तेव्हा सुद्धा उद्घाटनाच्या वेळेस तिने मला निमंत्रित केलं होतं. आदरणीय अशोक आबा सोंजी आणि आम्ही त्या उद्घाटन सत्राला होतो. फक्त 11 विद्यार्थ्यांच्या सहाय्याने तिने स्कूल सुरू केलं. त्यावेळेस तिला जॉब पाहिजे होता. उन्नती स्कूलमध्ये जॉबसाठी तिने एका लिव्ह वॅकन्सीवरती 2-3 महिने काम केलं, पण तिचं मन तिला काही साथ देत नव्हतं आणि तिने स्वतः निर्णय घेतला की आता मला स्वतःचं विश्व निर्माण करायचंय. आणि एवढं धाडसी निर्णय, जे शिवाजी महाराज शौर्य गाथा आपण आज ज्या धर्तीवरती काम करतोय, त्या प्रियंकाने 7 वर्षापूर्वी हा धाडसी निर्णय घेतला होता. कारण आपण शिवाजी महाराजांचा आज प्रेरणा घेऊन आजचा हा कार्यक्रम करतोय, तर प्रॅक्टिकल उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. शिवाजी महाराजांचं एक मोठं उदाहरण होतं, लीड बाय एक्झाम्पल. मयुरी छाजेड मॅडम इथं आहेत का? 1 मिनिट उभे राहा जागेवर. मयुरी छाजेड आहे. त्यांचं उदाहरण लीड बाय एक्झाम्पल. लीड बाय एक्झाम्पल म्हणजे पहिले स्वतः करा, मग दुसऱ्यांना सांगा. त्यांनी स्वतः स्टेजवर येऊन दाखवलं आणि मुलांना सांगितलं की तुम्ही पण करा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगण्याचा तुम्हाला अधिकार नसतो. आणि लीड बाय एक्झाम्पलचं एक उदाहरण मयूर छाजेड मॅडम, तुमचं एक मनापासून उदाहरण. एका छोट्या बाळाला, 2 महिन्याच्या बाळाला घेऊन तुम्ही स्टेजवर आलात आणि या ठिकाणी वेगळा परफॉर्मन्स आणि सगळ्यांच्या भावनांना हात घातला. खरोखर मनापासून कौतुक. शिवाजी महाराज करेज आपण एक उदाहरण पाहिलं, लीड बाय एक्झाम्पल आपण उदाहरण पाहिलं. त्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. मी आज सगळ्या स्टाफचं प्लॅनिंग पाहतोय. सगळ्या स्टाफसाठी 17 स्टाफ मेंबर आहे मॅजिक माइंडचे. सगळे स्टाफ मेंबर 2 मिनिटं येत आला या ना. 1 मिनिट. फक्त स्टाफ, ओनली स्टाफ. तुम्हाला का बोलवतोय मी त्याचं उदाहरण देतोय की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि इफ्स अँड बट्सचं झालं तर पुढे काय घडू शकतं याचं प्लॅनिंग तुम्ही आजच्या या कार्यक्रमात केलेलं आहे. की असं घडलं तर काय आणि तसं घडलं तर काय, हे सगळं प्लॅनिंग तुम्ही करून ठेवलेलं आहे. कारण मोठ्या माणसांचे शो, मोठ्या मुलांचे शो ऑर्गनाईज करणं सोपं असतं, पण लहान मुलांचे शो ऑर्गनाईज करणं फार अवघड असतं. आणि या संपूर्ण स्टाफला प्लीज या स्टाफचा आपण याच्यासाठी काय वाजायचं आहे की हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, पुढे घडलं तर काय, लाईट गेले तर काय, साऊंड ऑफ झाला तर काय, एखादा मुलगा रडला तर काय, एखादे पॅरेंट्स वेळेवर आले नाही तर काय, हे सगळं प्लॅनिंग गृहीत धरून आज यांनी हा या शो ऑर्गनाईज केला आहे. या सगळ्या स्टाफसाठी आपण स्टँडिंग ऑर्गन आपण घेऊया. बेस्ट शो. शिवाजी महाराजांचं उदाहरण देता मी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विषयावर बोलत होतो आणि मला तुमचं नाव आठवलं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला निमंत्रित केलं. मनापासून धन्यवाद. प्लीज. म्हणजे आपण प्रॅक्टिकल उदाहरण घेऊन शिवाजी महाराजांकडे बघतो आहोत. नंतर एक विचार करा की शिवाजी महाराज हरले पण कधी गिव्ह अप केलं नाही. काही सैन्य युद्ध ते हरले पण त्यांनी गिव्ह अप केलं नाही. ते त्याच्यातून परत सावरलं आणि पुढे जाऊन धावले. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर अपयश आलं तर त्याला हरायचं नाही.
त्याला त्यातून पुढे घेऊन जायचंय, स्वतःला पुढे न्यायचंय. तर शिवाजी महाराजांचा आजचा हा शो, आज तुम्ही जी पूर्ण अॅन्युअल फंक्शन तुम्ही गेले तर आयुष्यामध्ये चढ उतर येणार आहे. हे मी पॅरेंट्ससाठी सांगतोय, लहान मुलांसाठी नाही, कारण त्यांची एवढी ॲक्सेप्टेबिलिटी नाही आहे, त्यांना हे समजणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आज ज्या मार्गक्रमण करत आहात, कारण तुम्ही किड्स ज्यांचे ज्युनियर के जी सिनियर के जीचे पालक आहात, आता तुमचं संघर्षाचा काळ चालू आहे. तुमच्या घरामध्ये अनेक संघर्षाच्या प्रसंगांना तुम्ही सामोरे जात आहे. त्यातून तुम्हाला मुलांना मोठं करायचं आहे. पती पत्नीमध्ये वाद होत आहेत, मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकतंय, पण त्याला बाजूला ठेवा. हो, वाद होत नाही असं नाही, वाद प्रत्येक घरात होत आहेत, पण ते वाद आपल्या मुलांपर्यंत पोहोचता कामा नाही. आपल्या मुलांना जर मोठं करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी बाजूला ठेवून पुढे जावं लागेल. म्हणजेच आपल्याला शिवाजी महाराजांचं जो विचार करत असतो आपण, तर त्यावेळेस तुम्ही हा नक्की लक्षात ठेवा की आपल्याला अपयश आलं, आपल्या घरात काही झालं तरी ते मुलांपर्यंत पोहोचता कामा नये. हे पॅरेंट्सनी काळजी घ्यावी. वाजवा टाळ्या, स्वतःसाठी एकदा टाळ्या पाहिजे, कारण हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात घडतंय. परंतु ते आपल्याला स्वतःला ऍक्सेप्ट करायला काळजी वाटते, आपल्याला लाज वाटते किंवा आपल्याला भीती वाटते. परंतु तुम्ही त्याला सावरून आज एवढ्या लहान मुलांना, मला जेवढ्या माता इथं आल्या होत्या ना, आता त्या चाइल्ड स्ट्रॉंग, मदर स्ट्रॉंग, त्यांनी जागेवर उभे राहावं. चाइल्ड आणि मदरचं स्ट्रॉंग केलं. माझं मी कीन ऑब्झर्वर आहे. म्हणजे तुम्ही पॅरेंट असताना सुद्धा मुलाला सांभाळून स्वतः एन्जॉय केलं आणि ते एन्जॉयमेंट मुलामध्ये आपोआप उतरतं. पण तुम्ही पालक असताना तुमच्या चेहऱ्यावर किती आनंदाचे भाव आहे आणि किती नैराश्याचे भाव आहे ते लहान मुलाला कळतात. तुम्ही आनंदी भावनेतून जेव्हा नाचत होता तो मुलगा त्याचा ऍक्सेप्ट करत होता आणि मुला तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये त्याला आनंदाने घेत होता. खरोखर तुम्ही सगळ्या मदर्सला सॅल्यूट की एक उत्कृष्ट सॉन्ग तुम्ही आपल्या या सभागृहाला या ठिकाणी दाखवलं. तुमचा आनंद सगळेजण ऑब्झर्व करत होते. शिवाजी महाराज व्हिजनरी थिंकर होते. शिवाजी महाराज दूरदृष्टीचा विचार करणारे होते. उद्या काय घडणार आहे, उद्या काय घडू शकतं, उद्या काय घडायला पाहिजे त्याचा विचार आज करणारे होते. म्हणून ते युद्ध जिंकले. कारण त्यांच्या पुढे काहीतरी विजन होतं की मला स्वराज्य मिळवायचंय, मला आपल्या हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय. हा जो विचार त्यांच्या मनात होता, काहीतरी विजन होतं, काही दूरदृष्टी होती. पालकांनो, तुमच्या मुलामध्ये तुम्हाला हे रुजवायचंय. उद्या तुला काय व्हायचंय हे तुम्ही त्याला आतापासून आता तुम्ही सांगा. कारण लहान मुलांचं जे आत्ताचं माइंड असतं ते इमिजिएट ऍक्सेप्ट होत असतं. तुम्ही जे बोलता ते ऍक्सेप्ट करतात. तुम्ही चुकीचं बोला ते चुकीचं ऍक्सेप्ट करतील, तुम्ही योग्य बोला योग्य ऍक्सेप्ट करतील. तुम्ही जे कराल तुमच्याकडे कृती पाहून ते करते. म्हणून आता तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून त्यांना जावं लागेल की मला उद्या तुला कुठं पाहायचंय. तुम्ही तुमच्या मुलाला 5 वर्षांनी कुठे पाहताय, 10 वर्षांनी कुठे पाहताय, तुमच्या मिस्टरांना तुम्ही 5 वर्षांनी कुठे पाहताय. आज तुम्ही जेव्हा यंग फेलोमध्ये असतात तर तुम्ही आज तुमच्या बिल्डिंग एज आहे, कमवण्याचं वय, तुमच्या मिसेसला जे आज पुरुष आलेले आहेत, जे मुलांचे वडील आले आहेत, त्यांना विचार की आपली मिसेस 5 वर्षांनी कुठे असेल स्वतःला पाहिजे. तुम्ही तिला जोपर्यंत विजन देत नाही तोपर्यंत त्या दृष्टीने ती काम करत नाही. इथे एक वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आज असेल तर राहुलजी शिनकर. तुम्ही 1 मिनिट उभे राहा. हे राहुलजी शिनकर व्हेरी काम पर्सन, कूल अँड काम पर्सनॅलिटी. पण त्यांची साथ असल्यामुळे आज आपल्या ज्या मॅजिक मॅनच्या डायरेक्टर्स आहेत प्रियंका सिंग हे यशस्वी झाले आहेत फक्त त्यांच्यामुळे. प्रियंका किती हुशार असती, पण यांनी जर तिला मागं खेचलं असतं, तिला जर डिमोटिवेट केलं असतं, आज प्रियंका 195 विद्यार्थ्यांचं स्कूल चालू शकली असती का? नाही. म्हणजे राहुल शिनकरांसारखे व्यक्तिमत्व तुम्ही सगळे घडा आहेत. तुम्ही कदाचित कोणामध्ये कमी जास्त आपण असेल तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याला तुम्हाला अजूनही स्कोप आहे. आज आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिक्रिया घेऊन चाललोय तर आपल्याला दुसऱ्याला मोठं म्हणायला शिकलं पाहिजे, न्याय देता आला पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना ज्याला योग्य होतं त्यावेळेस त्याला योग्य म्हटलं, जो चुकला त्याला चूक म्हटले. तर आपला आहे म्हणून त्याने चूक पोटात घातली नाही. मुलांची चूक पोटात घातली की मोठेपणी ती चूक तुम्हाला भोवते. आपल्या मुलांच्या चुका जर तुम्हाला वाटत असतील तर पप्पा बोलतायत किंवा मम्मी बोलते तर पप्पा रागवतात, पप्पा बोलतात तर मम्मी रागवतात, आजी बोलते तर आजीची पप्पा ती मुलगी जी मुलाची आई आहे ती सासूबाईला रागवते, तुम्ही बोलू नका माझ्या मुलाला. असं करू नका. त्यांच्याकडे जो अनुभवाचा साठा आहे म्हणून ते आपल्या मुलांना आपल्या नातवांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांच्याकडे आदरातिथ्याने पहा. आदरातिथ्य म्हणजेच काय तर त्यांना त्यांचं फ्रीडम देऊ द्या की त्यांनी तुमच्या नवऱ्याला घडवलंय, त्यांनी तुमच्या बायकोला घडवलंय, तर तुमच्या नातूला किंवा तुमच्या नातीला घडवणार नाहीत का? ते चुकीचा संदेश देतील का? तर बिलकुल नाही. मी सगळ्या आजी आजोबांसाठी मी परत एकदा सांगतो की आजी आजोबा आपल्या नातवासाठी चांगलंच काम करत असतात आणि त्यांच्याकडे अनुभवाचा साठा असतो. तो साठा
ते त्यांच्या आपल्या नातामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करता, म्हणून तुमचा नात किंवा नातू आज उत्कृष्ट घडतोय. पण प्रत्येकाला वाटतं माझ्यामुळे माझा मुलगा घडला, पण अप्रत्यक्ष अनेक हात असतात, काका, चुलते, काका, काकू हे सगळ्यांचे हात असतात, म्हणून आपले मुलं योग्य दिशेने मार्गामध्ये असतात. हा सुद्धा संदेश शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलाय, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि शिवाजी महाराजांनी परत एक दुसरं शिवाजी महाराजांमध्ये काय होतं की ऑलवेज रिस्पेक्ट ऑफ लेडीज. त्यांनी कायम महिलांचा सन्मान केलाय, दुसऱ्या महिलेला माते समान मानले. हा एक फार मोठा संदेश मी बिटवीन द लाईन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न हे मला मनमोकळे सांगण्याची गरज नाही, पण हे विचार तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले पाहिजे. आणि ह्या मॅजिक माइंडचे स्कूलचे डायरेक्टर जे प्रियांका राऊत आहेत, पण बबिता शर्मा मॅडम आणि विवेकजी पाटील, तुमची सुद्धा 2 शाखांच्या माध्यम स्वतःची सुरुवात केलेली आहे. आणि आज प्रियांका मॅडमच्या वैचारिकतेने तुम्ही सुद्धा 2 स्कूल गोविंदनगर आणि नांदुरी नाका या ठिकाणी सुरुवात केली आहे. तुमच्या ह्या 2 स्कूलच्या कार्यातून ही मॅजिक माइंड स्कूल म्हणजे मला 8 वर्षापूर्वीची प्रियांका आणि आजच्या प्रियांकामध्ये प्रचंड मोठा फरक जाणवला. की हा फरक कशामुळे आला आहे? अनुभवातून. ती चुकली नसेल असं वाटतं का तुम्हाला? हो, चुकली असेल. चुका कितीही करा, पण ती चूक पुन्हा पुन्हा करू नका. प्रत्येक चुकातून काहीतरी शिका आणि तुम्हाला घडवा, स्वतःला घडवा. म्हणजेच चुका केलं चुकीचं असतं का? नाही, चुका अवश्य करा, 1000 चुका करा, पण एक चूक पुन्हा पुन्हा करू नका. हा एक संदेश घ्या. आणि आजच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी माझ्या मुलीने म्हणजेच प्रियंकाचे पप्पा राजेंद्र कोटावते हे माझे चुलत भाऊ, शारदा वहिनी ही माझ्या वहिनी आणि प्रियंका ही माझी मुलगी, ह्या नात्याने मला या ठिकाणी बोलवलं, मला एक वेगळं विश्व पाहण्याची संधी दिली. त्याबद्दल मी राहुलजी आणि प्रियंकाजी मी तुमच्या मनापासून हृदय व्यक्त करतो आणि सर्व स्टाफला परत एकदा कृतज्ञतेचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारायण. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. सरांच्या शब्दांमध्ये धार होती, पण भावना प्रेमळ होत्या. म्हणजे अक्षरशः एकही शब्द न अडखळता थांबता त्यांनी अक्षरशः उगाचच चीफ गेस्ट नाही आहेत ते, त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये सुद्धा ते तितकेच प्रगल्भ आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही अचीवमेंट्स केल्या आहे त्यानंतर त्यांनी आपलं कौतुक करणं ही आपल्यासाठी, आपल्या पेरेंट्ससाठी, मुलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो एका थोर व्यक्तीकडनं आपलं कौतुक झालं आहे आज, याच्यासाठी तुमच्यासाठी खूप खूप